मी त्या खोलीत गेलो. चौरंगासारखी 2 आसनं समोरासमोर मांडली होती. धुळीने माठलेली होती. पण जरा जोराने फुंकर घालताच वरची धूळ उडून गेली होती आणि आतला भडक लाल रंग स्पष्ट झाला. एक चौरंग जोशी टाटांनी घेतला, दुसऱ्यावर मी बसलो. आदल्या रात्री लॉजमधल्या खोलीवर जोशी टाटांनी खूप पाल्हाळ्या लावून इथल्या वज्री घराण्याची हकीकत सांगितली होती. आत्ताही त्यांची हकीकत बऱ्याच वेळ चालणार असा माझा अंदाज होता. मनाशी म्हटलं, नाहीतरी आपलं इथलं काम झालंच आहे. आता धानापूरला परत जाताना जोशी टाटांची आयतीच सोबत होईल. चांगलंय. सांगा जोशी टाटा. घसा साफ करून जोशी टाटा बोलायला लागले. कसे योगायोग असतात नाही. तुम्ही तिकडे वज्र घराण्याचा शोध घेत होतात आणि मीही इकडे या वज्र घराण्याचा शोध घेत होतो. पण दोघांचे हेतू फार फार वेगळे होते. जोशी टाटांच्या आवाजात फरक पडला होता. गेला होता तो जरासा मिष्टीलपणा. आता त्यांचा आवाज कठीण होता, धारदार होता. घराण्याचा इतिहास शोधण्यात तुमचा काही स्वार्थी हेतू नव्हता. स्वतःच्या पूर्वजांविषयी कुतूहल होतं एवढंच, आणि ते योग्यही होतं. कारण तुम्ही त्याच वज्र कुटुंबातले आहात. पण माझी गोष्ट वेगळी आहे. इतर वज्र मंडळींची मला काहीही कर्तव्य नाही. मला स्वारस्य आहे ते फक्त इथे धानापूरला स्थायिक झालेल्या वज्र कुटुंबातच. तुम्ही विचारण्याआधीच सांगतो, तसा माझा वज्र कुटुंबाशी काहीही संबंध नाही. पण इथे स्थायिक झालेल्या वज्र मंडळीत मात्र विलक्षण कुतूहल आहे. कितीतरी वर्षे मी त्यांचा इतिहासाचा शोध घेत आहे. अनेक दप्तरांतून, रुमालातून, वठणीतून त्यांचा उल्लेख आलेला आहे. मोठे हिटमती, बहाद्दर, धाडसी शूर लोक खरे. अनेक मोहिमांवर गेले. येताना त्यांनी अगणित संपत्ती लुटून आणली. त्यावेळी लोकशाही वगैरे काही प्रकार नव्हता. सरदार म्हणजे मुलखाचे मालक. सोनं नाणं, हिरे मोत्यांचे अलंकार, जड जवाहीर यांनी त्यांच्या तिजोऱ्या ठच्चून भरलेल्या असत. तटाच्या पाठीवरून गोण्या भरभरून लूट आणल्याच्या हकीकती आहेत. तुम्ही म्हणाल, माझा त्यात काय संबंध? सांगतो. ऐकल्यावर तुम्हाला कदाचित माझा राग येईल, माझ्याबद्दल तिरस्कार वाटायला लागेल. पण त्याची मला फिकीर नाही. आधीच फार काळ लोटलेला आहे. आता जास्त अवधी उरलेला नाही. तर ऐका, या वज्रे मंडळींवर हुकूमतीची मर्जी ठप्पा झाली. त्यांना मुसक्या बांधून नेण्यात आलं, पण गडीला हात लागला नाही. मग 25-30 वर्षे दामोदरपंत गडीवर येईपर्यंत ही गडी ओसाडच झाली. दामोदरपंत आला, पण त्याचा वेगळाच प्रकार. मी काय म्हणतो ते तुमच्या लक्षात आलं की नाही? जोशी टाटांचा आवाज तिखट होता. मी केवळ मान हलवली, नाही म्हणून. ती सारी लूट अजून गढीतच आहे. असलीच पाहिजे. हलवायला त्यांना अवधीच मिळाला नाही. आणि दामोदरपंत गेल्यावर तर इथे रात्रीची फिरकायची कुणाची हिंमतच झाली नाही. त्या दामोदरपंताविषयी अशा एक गोष्टी सांगितल्या जातात ना, की ऐकणाऱ्याचं रक्त भीतीने गोठून जावं. गावात खंडोबा राहत होता. त्याचा बाप गडीवर कामाला होता. गडी ओस पडल्यावर बाप घरी आला. दामोदरपंत गडीवर आला तोपर्यंत खंडोबाचा बाप मरून गेला होता. पण खंडोबा लहानपणी बापाबरोबर गडीवर गेला होता. बापाची ओळख सांगितली तर काहीतरी कामधंदा मिळेल अशा आशेने खंडोबा एका सकाळी गडीवर आला. तेव्हा बाहेरचा कोट व्यवस्थित होता. मोठं लाकडी दार उघडं होतं. खंडोबा काही वेळ तिथेच घुटमळला आणि मग आत गेला. आसपास काही वर्दळ नव्हती, आवाज नव्हता. जरासा दपकतच तो वाड्याच्या दारापाशी आला. तिथे पोहोचतो तोच दार आतून उघडलं. वरून कुणाची टेहाळणी होती की काय कुणास ठाऊक. पण दारात कोण उभं? प्रत्यक्ष दामोदरपंतच. गोरापान चेहरा, धारधार नाक, भुरे डोळे, डोक्यावर मागे घेरा आणि लांब शेंडी, खांद्यावर पांढरा पंचा आणि कमरेलाही तसलाच पंचा, हातात पांढऱ्या केसांची चवरी. ते काही बोलले नाहीत, नुसते त्याच्याकडे पाहत उभे राहिले. शेवटी खंडोबानेच वाटून जमिनीला हात लावून सलाम केला आणि तो म्हणाला, धनी, माझा बा गडीवर कामाला होता. आता समजलं आपण आला आहात. काही कामधाम मिळेल अशी आशा करून आलो आहे आपल्या दारी, धनी. दामोदरपंतांनी दरडावून विचारलं, तुला कोणी पाठवलं? खरं सांग, कोणी पाठवलं तुला? धनी, देवाच्यान सांगतो, खरंच माझा बा गडीवर कामाला होता. मोठे धनी गेलं, आमच्या तोंडाचा ढास गेला. नवीन मालक आल्याचं समजलं, त्यापायी आलो आपल्या दाराशी, धनी. कितीतरी वेळ दामोदरपंत खंडोबाकडे निरखून पाहत होते.
इथे काय काम करशील? तुम्ही सांडाल ते धनी? तुला जमायचं नाही खंडोबा. दामोदरपंत हसत होते. ठीक आहे. दारातून बाजूला होत दामोदरपंत म्हणाले, जा समोर. पडवी चढून जा, समोरच्या खोल्या साफ कर जा. दामोदरपंत दार उघडं ठेवून तिथेच उभे होते. त्यांच्या जवळून अंग जरा चोरून खंडोबा वाड्यात गेला. पायताणं तिथेच काढून ठेवली. समोरच्या पायऱ्या चढून पडवीत आला. तिथून आतल्या खोलीत आला आणि त्याने आतल्या खोल्यात डोकावून पाहिलं. याही खोलीत, जिथे आपण बसलो आहोत त्याही खोलीत डोकावून पाहिलं. त्याला काय दिसलं कोणास ठाऊक. जन्मभर तो कधी शब्दानेही काही बोलला नाही. पण ओरडतच, देवाचं नाव घेत ओरडतच तो त्याच पावली माघारी फिरला. कसा तरी तडमडत खाली उतरला. तसाच धावत पळत मोठ्या दारातून बाहेर गेला. पायतानांचीही त्याला आठवण राहिली नाही आणि स्वतःशीच हसत दामोदरपंतांनी मोठं दार बंद करून टाकलं. आणखीही काही अशाच गोष्टी सांगितल्या जातात. दामोदरपंतांची ख्याती चांगली नव्हती, पण गडीवर भरपूर पैसा अडका, दागदागिने, जवाहर मोती असले पाहिजेत. गोष्टी या ठाणाच्या त्या ठाणाला टळत असतातच. त्या संपत्तीवरच तर डल्ला मारण्यासाठी ती मुसलमानांची फौज आली होती. त्यांचं काय झालं ते मी तुला सांगितलंच. तेही वरपर्यंत पोहोचलं असेल. शेवटी दामोदरपंतांनाच तख्तापुढे हजर होण्याचा हुकूम झाला. दामोदरपंत परत आला नाही. वज्रे घराण्याचा शेवटचा वंशज गेला. गढी पोरटी झाली. तुम्हाला असं वाटतं की समोर उघड्या पडलेल्या या बेवारशी खजिन्यावर लोभी डाकूंची नजर गेली नसेल? गेली तर? पण त्यांना माहीत नव्हतं, गडीवरचं वज्रे घराणं नामशेष झालं असलं तरी खजिना संरक्षित होता. दरोडा घालायला गेलेल्यांपैकी काही अपघाताने मरण पावले, काही वेडे झाले, काहींनी आत्महत्या केली. धानापूरमध्ये गढी संबंधात अनेक आख्यायिका चालत आल्या आहेत. एक आख्यायिका म्हणते ते द्रव्य रक्ताचा बळी दिल्याखेरीज मिळायचं नाही. त्यासाठी कितीतरी निरपराध असहाय्य जीवांचा बळी दिला. दुसरी आख्यायिका म्हणते काही खास मंत्राचे 4 विधी केल्याखेरीज ते धन हस्तगत होणार नाही. गढीवर पंडे, पुजारी, मांत्रिक, शास्त्री किती संख्येने आणले गेले असतील त्याची गणतीच नाही. तिसरी आख्यायिका म्हणते फक्त वज्रे वंशातल्या रक्तालाच तो खजिना सापडेल. आणि तुम्ही तर जन्माने रक्ताने वज्रेच आहात. जोशीकाका पाल्हाणाने सांगत होते त्या ऐतिहासिक ऐटीव घटना एकाएकी मला स्वतःला प्रत्यक्ष येऊन भिडल्या होत्या. जोशीकाका, असल्या भाटोड कथांवर तुमचा स्वतःचा विश्वास आहे? वज्रे ही गडी तुम्ही आज पाहत आहात. या दामोदरपंतांचं नाव आज प्रथमच तुमच्या कानावर येत आहे. पण मी गेली 25 वर्षे या गोष्टीचा तलाश घेत आहे. तुम्ही शहरात राहणारी लोक, दिव्यांचा झगमगाट, गर्दीचा डजबजाट, लक्षावधी माणसांचा गोंगाट, त्याने तुमची ज्ञानेंद्रिय बधीर झाली आहेत. घड्याळाच्या तालावर कृत्रिम आयुष्य घालवणारे तुम्हाला या जुन्या आयुष्याची काय कल्पना आहे? जेव्हा माणूस निसर्गाच्या मेहरबानीवर जगत होता, जेव्हा त्याला अंधार, थंडी, तुफान, वादळ, पाऊस, भाजणारा ऊन यांच्यापासून काही संरक्षण नव्हतं, तेव्हा त्याने काय केलं? इंग्रजीत म्हण आहे ना, इफ यू कांट फाईट इट देन जॉईन इट. तेच त्याने केलं. निसर्गातल्याच काही शक्ती साध्य करून घेतल्या. वज्रे, मी गेली 25 वर्षे हा शोध घेत आहे. अक्षरशः शेकडो लोकांच्या गाठी भेटी घेतल्या आहेत. भाराभर जुने दस्तऐवज अभ्यासले आहेत. वज्रे, मी भाबडा अंधश्रद्धाळू नाही. दामोदरपंतांबद्दल सांगितल्या जाणाऱ्या सर्व गोष्टी, त्या सर्व गोष्टींवर माझा विश्वास आहे. त्या भाटकड कथा नाहीत, दंतकथा नाहीत, आख्यायिका नाहीत, टोपोल कल्पित तर नाहीच नाही. त्या खऱ्या आहेत. त्यांच्या घराण्याचा नायनाट करणाऱ्याचा सूड घेण्याचा त्याने निश्चय केला होता. त्यासाठी भल्या बुऱ्या मार्गाचे कोणतेही विधिनिषेध त्याने ठेवले नाहीत. त्याने काही अघोरी शक्ती साध्य करून घेतल्या होत्या. गढी संबंधात कानावर येणाऱ्या गोष्टी पिढ्यानपिढ्या ऐकवल्या जात आहेत. त्या सर्व खऱ्या आहेत वज्रे. जोशी काकांच्या डोळ्यात एक नवीच टाकी आली होती. माझी खात्री आहे की गढीवर गडगंज संपत्ती साठवून ठेवलेली आहे. मी शेकडो वेळा तरी गढीची वरपासून खालपर्यंत तपासणी केली आहे. अगदी टोपरा धुंडाळायला आहे.
पण मला काही माड लाडला नाही आणि लाडणारही नाही. कारण काय आहे माहीत आहे का? वज्रे घराण्याचा जाज्वल्य अभिमान असणाऱ्या दामोदर पंताने ती सर्व संपत्ती ज्याच्या धमन्यातून वज्रे घराण्याचं रक्त वाहत आहे अशा एखाद्या वंशजाच्याच हाती पडेल अशी व्यवस्था करून ठेवली आहे. अशा गोष्टी घडतात वज्रे. मी जर त्या वंशाचा नसलो तर समोर असून मला ते धन दिसणार नाही आणि एखाद्या अपघाताने समोर आलंच तर मला सोनं आणि दागिने यांच्याऐवजी काळे टुळटुळीत कोळसे दिसतील वज्रे. आता कळलं तुम्हाला ते पत्र का लिहिलं होतं? आज ना उद्या तुम्ही इथे धानापूरला आलाच असतात. ते आजच आलात. कळलं कशासाठी तुम्हाला इथे आणण्याची माझी एवढी खटपट चालली होती ते? मी प्रामाणिकपणे नाही म्हणालो. अहो, कारण तुम्ही वज्रे आहात. ह्या दामोदर पंताच्या वंशातले आहात. तुमच्या धमन्यांतून वज्रे घराण्याचं रक्त धावत आहे. आलं का तुमच्या लक्षात? माफ करा पण नाही. मठ स्पष्ट शब्दातच सांगतो. तुम्ही त्या दामोदर पंतांच्या गुप्तधनाचा शोध घेणार आहात आणि केवळ तुम्हालाच ते शक्य आहे. पण मला ते गुप्तधन वगैरे काही नको आहे. तुम्हाला नको असेल पण मला हवं आहे ना. हो, मला गेली 25 वर्षे त्यासाठी हाडाची काढ करतो आहे. तुमची ती वर्तमानपत्रातली जाहिरात वाचली आणि उमडलं, अरे हा तर आणखी सोपा मार्ग आहे. त्या पत्राने आला नसता तर आणखी काहीतरी क्लुप्ती लढवली असती. पण तुम्ही हजर झालात आणि देशपांडे नावाने लॉजमध्ये राहिलात. त्याने माझं काम आणखी सोपं झालं वज्रे. कारण वज्रे नावाचा कुणी इसम धानापुरात आला होता याची कोणालाही माहितीच नाही. आणि तुम्ही आज गडीवर हजर झालात ही चांगलीच गोष्ट झाली. अर्थात तुम्ही आला नसता तर लॉजमध्ये तुमची गाठ घेऊन तुमचं मन वळवून मी तुम्हाला इथे आणलंच असतं. पण माझं काम तुम्ही आणखीनच सोपं केलं. मी जरा ठळ्या आवाजात म्हणालो, जोशी काका, आता मलाही जरा स्पष्ट शब्दातच बोलावं लागणार आहे. ऐका, या गुप्तधनात मला टाळी इतकाही रस नाही. तुम्हाला त्या धनाचा काय शोध घ्यायचा असेल तो घ्या. तुम्ही म्हणता तसं तुमच्या नशिबात असेल तर ते तुम्हाला नक्की मिळेल. ते तुम्हालाच लटला बसो. माझी काहीही हरकत नाही. इतका घाईने निर्णय घेऊ नका वज्रे. विचार करा. पूर्वी एकेकाकडे काय संपत्ती असायची याची तुम्हाला कल्पना नाही. पूर्वी सरदारांच्या घरी पुजाऱ्याचं काम करणारे हल्ली कोट्याधीश झालेत. जोशी काका, मी साधा संसारी माणूस आहे. सांगितलं ना, मला या गुप्तधन वगैरेमध्ये अजिबात स्वारस्य नाही. तुम्ही या गडीचा इतिहास सांगितलात. इतक्या लांब अंतरावर आलोच होतो म्हणून एक भेट दिली. माझं काम झालं. मी आता सरळ धानापूरला परत जाणार. लॉजवर जाणार, सामान पॅक करणार आणि जी पहिली गाडी मिळेल त्या गाडीने घरचा रस्ता धरणार. कुलवृत्तांत म्हणजे काही असली नाटक सिनेमात शोभणारी अचाट साहसं नाहीत. वज्रे, तुम्हाला काय हवं आणि काय नको या गोष्टीचा जरा विचार करा. तुम्हाला गडीवर आणलं ते काही तुमचं 2 घटिकांचं मनोरंजन करण्यासाठी नाही. मी मधापासून तुम्हाला सांगतो आहे, पण तुम्ही ते ध्यानात घेत नाही. कदाचित खरोखरच तुम्हाला समजलं नसेल किंवा तुम्ही मुद्दाम न समजल्याचं नाटक करत आहात. जोशी काकांचा आवाज इतका बदलत होता की मी चमकून त्यांच्याकडे पाहिलं. हे बघा जोशी काका, तुम्हीही मधाचपासून आरडून आरडून बोलता आहात. आता स्पष्ट शब्दात सांगा बरं. जोशी काकांचा आवाज धारधार झाला होता. सांगतो त्या गोष्टीवर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. तुम्ही कदाचित त्याला नकारही द्याल. पण कशाचाही काही उपयोग नाही. तर मग ऐका, तुम्हाला मी इथे या गडीवर त्या गुप्तधनाचा शोध घेण्यासाठी आणला आहे आणि तुम्ही तो घेणार आहात. समजलं? क्षणभर माझ्या कानांवर विश्वासच बसेना. हा काय प्रकार होता? माझ्यावर अशी सक्ती करणारे हे जोशी काका कोण? आणि ते अशी सक्ती करू शकतातच कशी? माझा मी मुट्यार नव्हतो का? जोशी काका, तुम्ही काय बोलत आहात ते तुम्हाला तरी समजतं का? ही मोडलाई आहे की काय? आसपास हात फिरवत मी म्हणालो, हा वाडा कदाचित मोडलाईत बांधला गेला असेल, पण तो काळ आता मागे गेला आहे. तुम्ही आणि तुमचं गुप्तधन खुशाल शोधत बसा इथे. मी या पावली परत चाललो आहे. मी झपाट्याने खोलीबाहेर आलो आणि पडवीकडे जाणाऱ्या दाराकडे वळलो आणि त्याच पावलावर थांबलो.
पडवीच्या दारात एक आडदांड धिप्पाड शरीराचा माणूस उभा होता. मागच्या बाजूने जोशी टाटांचा आवाज आला. पाहिलत ना वज्रे? हा परशा. माझ्याकडे लहानाचा मोठा झाला आहे. मी केवळ शब्द टाटायचा अवकाश, की तो कधीही अगदी काहीही करेल. कसलाही मागचा पुढचा विचार करणार नाही, म्हणून त्याला बरोबर आणला आहे. आणखी ऐका, तुम्ही लॉजमधून बाहेर पडल्या पडल्या मी लॉजला भेट दिली. मॅनेजरपाशी तुम्ही गडीची चौकशी करीत होतात हे समजलं. माझं काम झालं होतं. बाकीचं पुरं करायला वेळ लागला नाही. तुमच्या खोलीचं कुलूप उघडलं, तुमचं सगळं सामान पॅक केलं, बरोबर घेऊन बाहेर पडलो. खोलीचं दार उघडच आहे. तुमचे 2 दिवसाचे पैसे संपले की ते तुमचं नाव रजिस्टरमधून खोडून टाकतील. त्यांचं काय नुकसान झालेलं असेल ते एका टिल्लीचं 5-7 रुपयांचं ते तुम्हाला विसरूनही जातील. वज्रे, तुमचं सगळं सामानही इथे आणलं आहे. आता मला दिसलं त्या परशाच्या पायाशीच माझी बॅग होती. मनात विजेच्या वेगाने विचार चालले होते. या जोशी टाटांनी अगदी विचार करून हा कट रचला होता. माझ्यासमोर इतका अचानकपणे उलगडला होता की मी एकदम गोंधळूनच गेलो होतो. काहीतरी करायला हवं होतं, तेही झटपट. मी त्या परशाच्या रोखाने निघालो. जोशी टाटा माझ्या मागून पुढे आले. मला वाटेतच थांबवून ते म्हणाले, वज्रे, मी काय सांगतो ते ऐका. सगळा विचार करूनच मी ती योजना आखली आहे. परशा, ती करंडी घे पुढे. परशाने दाराबाहेरची वेताची करंडी आत ठेवली. वज्रे, त्या करंडीत तुम्हाला 2 दिवस सहज पुरेल इतकं अन्न आहे. पोळ्या आहेत, लोणचं आहे, मोरांबा आहेत, चटण्या आहेत, मेणबत्त्या देखील आहेत, काडेपेट्या आहेत. वाड्यात मागच्या चौकात विहीर आहे. विहिरीला 12ही महिने गोड पाणी असतं. तुमची कोणतीही गैरसोय होणार नाही. तेवढ्यात मी जोराने ओरडलो आणि पुढे होऊन जोशी टाटांना जोराने धक्का दिला. जरासा भेसावत असलेला परशा सावरण्यापूर्वीच दाराबाहेर पडलो. समोरच्या मोठ्या दाराच्या दिशेने धावत सुटलो. पण वयाची 50शी उलटलेली, कधीही जपजप जोरात चाललेलोही नाही. असं एकाएकी शरीरात बळ थोडंच येणार. मोठ्या दाराच्या बाहेर 20-25 पावलांवरच परशाने मला गाठलं. बळकट हातात बोटहोटी धरली आणि ओढत ओढत परत आत आणलं. जोशी टाटा भिंतीला पाठ लावून धापा टाकत उभे होते. मूर्खपणा केलात तुम्ही वज्रे. तुमचं नशीब म्हणून तुम्ही वाचलात, नाहीतर माझ्यावर अंगावर हात टाकणाऱ्याची हाडच परशानं पिंजून काढली असती. आता तुम्हाला काहीच सांगत नाही. 2 दिवसांनी सकाळी आम्ही येऊ, तेव्हा काहीतरी चांगली बातमी द्याल अशी अपेक्षा आहे. ते जायला वळले. पुन्हा छातीत चमट आली असावी. ते थांबले आणि वळून माझ्याकडे पाहत म्हणाले, जाता जाता आणखी एक गोष्ट सांगतो, ती ऐका वज्रे. ज्या गोष्टी लोक दंतकथा आणि आख्यायिका समजतात त्या काल्पनिक नाहीत. गडीत दामोदरपंतांच्या काळी नाही त्यांचा वावर होता. दामोदरपंत कदाचित मृत्यू पावला असेल, पण हा सारा गोतावळा आधीच मृत्यूच्या पलीकडे पोहोचला आहे. गडीत रात्रीचा कोणी मुक्काम केल्याचं ऐकवीत नाही. तुम्ही पहिलेच आहात वज्रे. कुणी सांगावं, कदाचित तुम्हाला आणखी कोणाकोणाची सोबतही मिळेल. चल रे परशा. ते दोघं पडवी उतरून मधल्या अंगणातून मोठ्या दाराकडे गेले. दारातून बाहेर पडले आणि त्यांच्या मागे दार बंद झालं. सकाळच्या शांततेत दाराला बाहेरून मोठी कडी लावल्याचा आवाज स्पष्टपणे माझ्यापर्यंत पोहोचला.